एकत्र काम करू असं जय पवारांनी सांगितलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सुप्रिया सुळे या देखील मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांसह मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। यंदा शरद पवार मात्र मतदान करताना नसणार आहेत, कारण त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव ते रुग्णालयामध्ये आहेत आणि त्यांना मतदान करण्यासाठी येणं हे शक्य नसल्याचं त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरून सांगितलेलं होतं। त्यामुळे आज केवळ सुप्रिया सुळे या आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला आहे। जी सुनेत्रा पवारांची सांगता प्रचार सभा पार पडली, या प्रचार सभेच्या मंचावरही आपल्याला सुप्रिया सुळे पाहायला मिळालेल्या होत्या। सुप्रिया सुळेंनी भाषण केलेलं होतं। आपला पूर्णपणे सुनेत्रा वहिनींना पाठिंबा आहे असं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं होतं। आता त्या मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जवळपास 23 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणुकीसाठी अर्ज भरलेला होता। मोठा राजकीय पक्षाचा कोणताही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाहीये। करुणा मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता, त्यामुळे त्या मैदानामध्ये आहेत। अभिजित बिचुकले यांनी देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। काटेवाडी जिल्हा परिषद मतदान केंद्रावरील ही दृश्य आहेत। सुप्रिया सुळे या आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उतरवलेला होता। आकाश मोरे यांना उमेदवारी दिलेली होती, मात्र काँग्रेसनं नंतर माघार घेतली। त्यामुळे आता सध्याच्या घडीला 23 उमेदवार रिंगणामध्ये राहिलेले आहेत। त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाहीये। नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे एक उमेदवार सोबतच हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे 2 उमेदवार आहेत। बाकी उर्वरित हे 21 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। बारामतीमधलेच 8 जण आहेत। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार आहे। धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी देखील या निवडणुकीमध्ये त्या उतरलेल्या आहेत। अभिजित बिचुकले हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सध्या सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बारामती पोट निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली आहे असं सुनेत्रा पवारांनी काही वेळापूर्वीच मतदानानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे। त्यामुळे बारामतीची जनता अजित पवार यांना श्रद्धांजलीच्या स्वरूपामध्ये हे मतदान करण्यासाठी बाहेर पडते। जय पवारांनी देखील काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया दिलेली होती। बारामतीकर मोठ्या संख्येनं मतदान केंद्रांवर येत आहेत आणि चांगला प्रतिसाद या मतदान प्रक्रियेला मिळतोय असं जय पवारांनी सांगितलेलं होतं। काही वेळातच सुप्रिया सुळे देखील माध्यमांशी संवाद साधतील, त्यावेळेस ते काय भावना व्यक्त करतायत हे आपल्याला कळणार आहे। अजित पवारांशिवाय ही पहिलीच निवडणूक होती। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक लागली। सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। ही निवडणूक खरं तर सगळ्याच बारामतीकरांसाठी, पवार कुटुंबासाठी भावनिक आहे। सुप्रिया सुळेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काही वेळातच त्या माध्यमांसोबत संवाद साधतील। अजितदादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली। ही पोटनिवडणूक खरं तर बिनविरोध व्हावी अशी महायुतीची देखील इच्छा होती, मात्र अनेकांनी उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही। सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील मतदान केलं आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत आहेत। जावेद, सुप्रिया सुळेंनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बारामती शहरातील बाल सुधार गृहामध्ये बजावलेला आहे आणि त्यांनी आपल्या हक्क बजावल्यानंतर आता ते माध्यमांशी बोलणार आहेत। निश्चितच बारामतीची जी पोटनिवडणूक आहे ती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या ठिकाणी माहितीचा उमेदवार आहेत आणि समोर जरी कुठलाही मोठा उमेदवार नसला तरी मात्र निवडणुकीची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। आपण पाहिले की काल सुनेत्रा पवार यांनी माहितीच्या येऊन देखील त्यांनी प्रचार केला होता आणि आता त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे।
नक्की जावेद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ते आता माध्यमांशी संवाद साधत आहेत. बारामतीमध्ये 478 मतदान केंद्रांवर आज हे मतदान पार पडतंय. मध्ये येत आहे आज मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला अर्थातच अनेक वर्ष कुठल्याही घरामध्ये घरातला करता पुरुष हा अशा पद्धतीने गेला तर त्याच्यातून बाहेर पडणं हे अशक्यच असतं आणि त्यातून दादाला जाऊन 3 महिने पण झालेले लागलेली आहे. दुर्दैवी गोष्ट आहे. पण आज मतदानासाठी आपण सगळे आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आपल्याला अधिकार दिला आहे. पण एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपण आपण केलं पाहिजे. मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना मतदान करा पद्धतीने करायला आहे. 2019 मला साधारण लीड होतं. आज मतदान पार पडलं. दादा जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकर काय साथ असते सांगते काय नाही की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करायची. साहेब आजारी आहेत ते बाबांनी स्वतःच स्विच केलेलं आहे. बाबा त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता. बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळी उन्हाळाही जास्त आहे त्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. हेलिकॉप्टरने यायचं का नाही ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त होता त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये. त्याच्यामुळे पद्धतीने अक्षय बोलून घ्या आपल्यावर. महिला आरक्षणाच्या संदर्भात महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला जे तुम्हाला आहे मला आहे भारतीय प्रत्येकाला आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली त्याच्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट जी दिसते ती बघा शाळेत मुलं चालली आहे कॉलेजमध्ये कोणी चाललंय ज्येष्ठ नागरिक वॉकला चाललंय कोण डॉक्टरकडे चाललंय कोण क्लासेसला चाललंय कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललंय त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये बस असेल त्याची टॅक्सी असेल त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं एवढी महागाई वाढली. अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचं आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं ते किती योग्य आहे ते आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकरांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक याचे हाल होता कामा नये आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजे. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊस पडतोय. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय दुर्दैव आहे. आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये त्याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी वाढतच चाललेलं आहे राज्यामध्ये. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. वेगवेगळे रॅकेट्स समोर येत आहेत आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवतंय. अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये योगायोगाने माझी दत्तामामा भरणेंची बारामतीत भेट झाली. सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस
अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत. आणि भरणेमामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणेमामांनी मला शब्द दिला, मागच्या वेळेसही बारामती, दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये तेव्हा गारपीट, तेव्हा जास्त पाऊस झाला होता, तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी मिळून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे, तातडीने ते पैसे मिळावे. आत्तापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली, त्याचं सातत्य ठेवून आज सांगली, सातारा या भागात जे मोठं नुकसान झालं तिथेही तातडीने न्याय झाला. सुप्रियाताईंना महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला कारण त्या वोट जिहादमुळे निवडून आलेल्या आहेत अशा पद्धतीचा गंभीर आरोप आपल्यावर नितीश राणे यांनी केला. लोकशाही आहे, तो बोलले का नाही. देवेंद्र फडणवीस यांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करेन, कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून हे ह्याचा पाठपुरावा करतायत. ॲक्सिडेंट का झाला, कसा झाला, या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी रोहित FIR करण्यासाठी रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा तो माझा भाऊ म्हणून आहे, पण या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना याच्या ॲक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटकात सरकारमध्ये रोहितला जावं लागलं. खरंच दुर्दैवी. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादाच्या सत्तेचा अविभाज्य भाग आणि महत्त्वाचा नेता असताना हे झालं. दुर्दैवी आहे, पण उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय याचं मी मनापासून पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा महाराष्ट्र सहकारी बँकेच्या प्रकरणात आता ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट दिली. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. सातत्याने हे खोटे नाटे आरोप विरोधी पक्षांवर करायचे. मग 2 ऑप्शन, जर त्रास द्यायचा, जेलमध्ये टाकायचं, नाही तर वॉशिंग मशीन आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं होतं, मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की बरोबरीचे नेते त्यांना अपेक्षित आहेत त्या चर्चेसाठी. की आम्ही साधी कार्यकर्ते आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक विश्वास आणि प्रेम म्हणून या देशाच्या सेवेसाठी आहे. तर प्रत्येकाला काय वाटते, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली. 24 तासात खुलासा करण्याचे आदेश माफी दिले. मागावं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का आमच्यावर, आमच्या मोठ्या नेत्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात. नियम कायदे हे खरंच दुर्दैव आहे की समान नाही आहे असं सातत्याने माध्यमांमधून पण येतं आणि समाजात या गोष्टींची चर्चा सारखी होत राहते. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या बोलण्यातून येतं की लोकशाही खरंच टिकली आहे का या देशात, हा दडपशाहीच्या दिशेने आपला देश चाललाय, अशी एक भीती समाजात दबक्या आवाजात कानावर येते. पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजप देखील खासदारकी पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल देखील आता अनेक टॉक्स जे आहेत त्या देखील सुरू झाले असतात. कशाच्या जय पवार यांच्या खासदारकीवर 2029 साली ते उमेदवार असू शकतात. असेल बाबा, मला काय पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. काय पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. कसं बघताय सगळ्याकडे? लोकशाही आहे, कोणी